नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना अतिशय आनंदाचं वातावरण या महिन्यात दिसून येत आहे. साधारण त्यांच्या प्रकृतीप्रमाणे त्याने पथ्य आणि व्यायाम जर नीट केला तर त्यांना औषधासाठी वारेमाप खर्च करावा लागणार नाही. नाहीतर त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी कुरबुरी चालूच राहतील असं दिसून येतं. पथ्य आणि शिस्त या दोन्ही गोष्टीला एक विशिष्ट वळण देऊन त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला घडवावं असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. ती जर त्यांनी काळजी घेतली तर प्रकृतीची खूप काही काळजी घ्यायची गरज दिसत नाहीये असं मला या ठिकाणी सांगता येईल. त्यांनी जर मिथुन राशींच्या व्यक्तींनी काही ऑपरेशन्स किंवा शस्त्रक्रिया अशा जर काही ठरवल्या असतील तर त्यांनी मात्र ह्या महिन्यात त्या करू नयेत. मग ते डोळा असो, कान असो किंवा कॅटरॅक्ट असो, अन्य काही असो, कुठल्याही शस्त्रक्रिया या महिन्यात त्यांनी टाळाव्यात. कारण त्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन होण्याची संभावना दिसून येते. ही त्यांनी अवश्य काळजी घ्यावी असं मी या ठिकाणी सांगेन. औषध पाण्याचा खर्च कुरबुरी थोड्या चालू राहतील आणि ते पथ्य मी सांगितल्याप्रमाणे पथ्य जर नीट ठेवलं तर त्याची काळजी करायला नको किंवा औषधोपचारही जास्त घ्यायला नको. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी फाजील आत्मविश्वास किंवा उगाचच बढाया नोकरीमध्ये मारू नयेत. कारण नोकरी ही नोकरी आहे, त्याची कधीही कोणी शाश्वती देऊ शकत नाही. आजकाल प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर अतिशय अशी परिस्थिती आहे, तुमचं काम योग्य नाही आहे तर तुम्हाला सरळ त्या हातात नारळ देऊ शकतात. म्हणून नोकरीबद्दल त्यांनी उगाचच फाजील आत्मविश्वास करून घेऊ नये असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. काही संधी तुम्हाला जरी मिळत असल्या तरी त्या संधीचा प्रयत्न करा किंवा ती संधी जी आहे त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. त्याचा तुम्ही काही युक्तिवाद करून ते मीच करू शकतो असं मात्र काही मनात आणू नका आणि तसं दर्शवूही नका. कारण त्यात जर तुम्ही फेल झालात तर ते तुम्हाला अंगाशी येईल. म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी थोडी सावधगिरी बाळगण्याची शक्यता दिसून येते. जे उद्योगधंदा करणारे लोक आहेत किंवा ज्यांचे स्वतःचे लघुउद्योग आहेत त्यांनी मोठं धाडस करू नये. म्हणजे मोठी रक्कम गुंतवू नये किंवा अगदी आपल्याकडचं सर्वस्व त्यामध्ये एखाद्या धंद्यात घालून ते पैसेही घालवू नये. कारण त्याचा रिझल्ट खूप कधीतरी लेट मिळणार आहे. म्हणजे हातातले पैसे तुम्ही घालवून बसलात आणि ते रिटर्न यायची शक्यता दूर आहे, दूर काळानंतर आहे. अशी तुमची ओढाताळ व्हायला नको म्हणून मी तुम्हाला ही वॉर्निंग देतो आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न केला तरी तो आत्ता होणार नाही किंवा वरिष्ठांची शाबासकीही मिळणार नाही. तर त्याबद्दल खूप काही वाईट वाटून घेऊ नका. आपण आपलं कर्तव्य बजावत राहा एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. म्हणजे मागील पानावरनं पुढे चालू एवढाच रोल नोकरीवाल्यांचा असला पाहिजे. शिक्षण घेणारी जी मिथुन राशीची मुलं आहेत किंवा जी काही मोठी मुलं आहेत की जे ते आपल्या पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करतायत त्यांनी जोरदार प्रयत्न करावे लागतील. कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. उदाहरणार्थ तुम्हाला ॲडमिशन झालेली आहे तुमची मास्टर्स करण्यासाठी, पण व्हिसा येणं बाकी आहे. ते तुमच्या हातात नाही आहे, ते त्या एम्बसीच्या हातात आहे. म्हणून तुम्ही ते होणार त्याप्रमाणे मी जाणार असं काही प्लॅन बनवू नका. जोपर्यंत तुमच्या हातात कागद येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही बुकिंग तिकीट वगैरे असं काही करू नका. कारण त्यामध्ये किती विलंब लागेल सांगता येत नाही. अन्य शिक्षण घेणारी जी मुलं आहेत ती त्यांच्या शिक्षणामध्ये प्रयत्नाने यश मिळवू शकतात. बसल्या बसल्या झोपा काढून असं यश मिळणार नाही. असा कालावधी आत्ता तरी नाही. प्रयत्नानेच यश मिळणार. तर त्यामुळे त्यांनी तसे प्रयत्न करावेत आणि यशाला गवसणी घालावी असंच मी सांगेन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन
कुटुंबाची धावपळ तुमच्यासाठी चांगली दिसून येते. म्हणजे तुमचं भलं व्हावं, तुम्हाला चांगला काळ लाभावा किंवा तुम्हाला चांगले दिवस यावेत यासाठी कुटुंबातले लोक खूप धडपड करतील. तुम्हाला वेळोवेळी काही कमी पडू नये, तुम्हाला कसला त्रास होऊ नये यासाठी कुटुंबातील लोक तुमच्या काळजी घेणारे दिसून येत आहेत. या महिन्यात ती काळजी तुमची घेतली जाईल. तुम्हाला काही आर्थिक बाबतीत काही मदत हवेत का किंवा अन्य काही बाबतीत मदत हवी का याची विचारपूस केली जाईल. तीर्थाटन करणे, देवदर्शनाला जाणे किंवा तीर्थक्षेत्री अचानक भेट देणे असे काहीसे योग या महिन्यात दिसून येतात. पण ते सकारण असतील, म्हणजे काहीतरी कारणाने जायचा योग तिथे येईल आणि ते तुम्ही तीर्थाटन जे आहे ते अवश्य करू शकता आणि त्याचं सुद्धा ते पुण्य तुमच्या पदरात पाडून घेऊ शकता. असा योग या महिन्यामध्ये दिसून येतोय. उत्पन्न तुमचं या महिन्यात चांगलं आहे, पण खर्च सुद्धा तेवढेच मोठे असतील. अचानक आलेले काही खर्च करावे लागणे किंवा त्या उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवणे यासाठी थोडी ओढाताण होईल, पण उत्पन्न निश्चित येणार आहे आणि खर्चही तसाच होणार आहे. अशा दोन्ही गोष्टी यामध्ये दिसून येतात. याचा समन्वय योग्य तो साधा आणि ते सुलभ कसं होईल याच्याविषयी तुम्ही प्रयत्न करा. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांनी घरात काही नवीन वस्तू घ्यायचं जर ठरवलं असेल तर ते थोडं टाळण्याचा प्रयत्न करा. कारण ती वस्तू तुमच्या घरात येईल, पण नंतर त्याच्यात काहीतरी डिफेक्ट आढळेल तुम्हाला मग त्यानंतर तुम्हाला केवळ दुःख करायची पाळी येईल. तर असं होऊ द्यायचं नसेल तर नवीन गोष्टीची मोठी खरेदी या महिन्यात टाळा, एवढाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. आर्थिक गुंतवणूक किंवा त्याप्रमाणे अन्य काही गुंतवणूक तुम्हाला करायची असेल तर सल्ला घेऊन कोणाचा तरी ते गुंतवणूक करा. करू नये असं नाही आहे, पण सल्ला घेतल्याशिवाय अशी गुंतवणूक करू नका. आध्यात्मिक बाबतीत तुम्हाला वेळ काढावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला वेळ मिळणार नाही. म्हणून तुम्हाला जर काही नित्य आपले अनुष्ठान करायचं असेल तर तो वेळ तुम्हाला शोधून काढावा लागेल. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.